अलंकापुरी पुण्यभूमे पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्रे तया आठविता घडे पुण्यरासे नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासे पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गणेशाय नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। ऐकता कामाक्षीचे वचने झाले हनुमंते समाधाने देवोनी पुत्राचे आलिंगने जीवई वंचन सांगते पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। ऐकता मगरीचे वचने झाला हनुमंते समाधाने देवोने पुत्रासे आलिंगने निजय वंचन सांगते। आजच्या या प्रसंगाला संत सज्जनांनी मायबापांना हनुमंतरायाचं बोलणं हे सर्व काही ऐकलं जाऊन तो मकरध्वजानं ऐकल्याच्या नंतर हनुमंतरायानं काय केलेलं आहे म्हणजे मकरध्वजानं त्याच्या मातेला जो मगर असणारी माता आहे त्या मातेला घेऊन आल्याच्या नंतर त्या मातेचं बोलणं ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर हनुमंताला त्या ठिकाणी समाधान वाटलेलं आहे आणि आपल्या जो मकरध्वज असणारा जो पुत्र आहे मग हनुमंताचा त्याला आलिंगन दिलेलं आहे। त्याला आता काय सांगणार आहेत हनुमंतराया ते निवांत ऐका। आमचा स्वामी श्री रघुनाथ निद्रांकित कटकाते वानर बेळीकारी निद्रेत राक्षस मात पैकेली। पण आत्माला सांगतायत मला त्या ठिकाणी हनुमंतराया सांगू लागलेले आहेत मकरध्वजाला की आमचा स्वामी असताना हा रामचंद्र प्रभू आहेत आणि ज्या शिबिराच्या ठिकाणी रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण समस्त वानरगण हे निद्रित असताना काय केलेलं आहे ह्या कपटी राक्षसांनी त्या ठिकाणी म्हणजे मायावी करून त्या ठिकाणी निद्रिस्त केलेला आहे असे हनुमंतराया या ठिकाणी मकरध्वजाला सांगले आहेत। भवन अस्त्र सावधानता घाला घालोनी तवरित भवन केले समस्त सुसुप्तीत अवस्था लागली। पण मकरध्वजाला हनुमंतराया म्हणू लागलेले आहेत की मोहन म्हणजे जे शस्त्र आहे ते त्या ठिकाणी त्यांनी हल्ल्याच्या नंतर काय केलेलं आहे ते निद्रिस्त झालेले आहेत आणि निद्रिस्त होऊन या कपटी राक्षसांनी माझ्या रामचंद्र प्रभूवर आणि लक्ष्मणावर त्यांनी गाला घातलेला आहे असे हनुमंतराया त्या ठिकाणी सांगले आहेत। कपट युधी राक्षस समुख नयची संग्रामास चोरोनिया रामास पाताळास आणले। मग हे कपटी राक्षस आहेत समोरासमोर येऊन युद्ध करत नाहीयेत आणि त्यांनी म्हणजे निद्र अवस्थेमध्ये असताना त्या राम आणि लक्ष्मणाला चोरलेला आहे आणि पाताळात घेऊन आलेले आहेत असे हनुमंतराया मकरध्वजाला बोललेले आहेत। परतवी पाता समस्त न सापडती सर्वता पाताळासी आलो आता रघुनाथ पाहावया। म्हणले मी अख्ख्या पृथ्वीवर म्हणले माझे रामचंद्र प्रभू म्हणले शोधले पण कुठेही नाही सापडले। तेव्हा मी काय केलं तर पाताळात आलो म्हणले अशा प्रकारचं त्या ठिकाणी हनुमंतराय मकरध्वजाला सर्व काही वृत्तांत त्या ठिकाणी सांगले आहेत। तव येते शोधी लागली
आहे. आणि भेट झाल्याच्या नंतर म्हणले श्रीराम प्राप्तीची वहिली आणि ही बुद्धी भली. भली म्हणजे चांगली. आणि म्हणले रामचंद्र प्रभू कुठं आहेत, कोणत्या ठिकाणी आहेत, तर तुम्ही चांगल्या बुद्धीनं सांगा असे हनुमंतराया त्या ठिकाणी बोललेले आहेत. तुमचे सोयऱ्याचे सुख आमासी हेचे अलोलिक भेटावया रघुकुटक आवश्यक तुम्ही आज. अहो म्हणले आता म्हणले आपण सोयरे आहेत. आतापर्यंत म्हणले आपल्याला नातं माहित नव्हतं. म्हणले आता आपण पुत्र आणि बापाचं नातं आहे. आणि त्यामुळं तुम्ही काय करा तर चांगल्या बुद्धीने आम्हाला सहकार्य करा आणि रामचंद्र प्रभूचा वृत्तांत सांगा असे हनुमंतराया त्या ठिकाणी मकरध्वजाला सांगितले. तुम्हा सारिके साधू संत पुत्र धर्म चरत ऋणत्रये पासोनी मुक्त पितर करीतो तो एक. त्या ठिकाणी सांगतायत हनुमंतराया की म्हणले तुम्ही कोण आहात, साधू संत आहात. आणि त्यामुळं म्हणले मी असताना तुमचा पिता आहे. आणि पित्याच्या ऋणामधून जर मुक्त व्हायचं असेल तर म्हणले तुम्ही मला रामचंद्र प्रभू कुठं आहेत ते सांगा असे हनुमंतराया मकरध्वजाला विचारलेले आहेत. देवा पितर मनुष्य ऋण ती गुंतले प्राणी गण ऐके तयाचे लक्षण वंचन सांगेन. अहो देवाचं ऋण असेल, मनुष्याचं ऋण असेल म्हणजे गुरुचं ऋण असेल आणि पित्राचं ऋण असेल. आणि याचं जर ऋणातून मुक्त व्हायचं असेल त्याचाही म्हणले मी कल्पांती वृत्तांत सांगतो अशा प्रकारचं हनुमंतराया मकरध्वजाला सांगितलं आहे. देवा ऋण यागदिक पितर मुक्त तिळउदक मनुष्याचे ब्रह्मशेत एक फेडीती सुख सवय होती. हनुमंतराया सांगताय त्या मकरध्वजाला की म्हणले देवाचं जर म्हणले ऋण जर फेडायचं असेल तर त्याला म्हणले योगयाग विधी येणे नवे सिद्धी. कारण का त्याला योग याग करावा लागतं, यज्ञ करावा लागतो. आणि ज्याला होतो पित्राचं जर ऋण फेडायचं असेल तर त्याला काय करावं लागतं तर त्याला तिलोदक द्यावं लागतं म्हणले. आणि गुरुचं जर तो त्याला जर ऋण फेडायचं असेल तर त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता त्याला सहकार्य करणं किंवा त्याला सद्भाव दाखवणं याकरता म्हणजे हे तिन्हीच ऋण बंधन फेडण्याचं हे आदर्श आहे असे हनुमंतराया त्यांनी सांगितले. मजा भेटविल्या रघुनाथ श्रण ऋण सरण्यासी तुम्ही निर्मुक्त ही भागी रचना यथार्थ ऐक सुनिश्चित सांगेन. मग मकरध्वजाला हनुमंतराया सांगतात मला जर रामचंद्र प्रभूला भेटविल्याच्या नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कर्म करण्याची गरज पडणार नाही, त्यातून तुम्ही निर्मुक्त होणार आहात असं मकरध्वजाला हनुमंतराया बोलले आहेत. देवाचा देव रघुनाथ तो भेटला यथार्थ देवऋण नित्य मुक्त वेदशास्त्र समती. म्हणले मला जर रामचंद्र प्रभू म्हणजे देवाचा देव असताना हा रामचंद्र प्रभू आहेत, माझा भगवंत आहे. आणि त्याची जर मला जर भेट घालून दिली तर म्हणले काय होईल तर सर्व म्हणले याच्यातून म्हणले ऋणातून तुम्ही मुक्त होणार आहेत. मध्ये गुरुचं असू की देवाचं असू की पित्याचं असू हे वेद शास्त्राला मान्य असणार हे ऋण बंधन निर्मुक्त करणार आहे असे हनुमंतराया त्या ठिकाणी मकरध्वजाला सांगितले आहेत. मनुष्य नाट्य विटंबन रूप धरिले रघुनंदन
मनुष्य ऋण मुक्त सवय होन जान दर्शन तयाचिने. अहो माझे रामचंद्र प्रभू हे भगवंताचा अवतार आहे. फक्त मानव देहाला तो मनुष्य ह्याच्यातून मुक्त करण्याकरता त्यांनी जर रामचंद्र प्रभूचा अवतार हा असणारा मनुष्य देह रूपात घेतलेला आहे, त्याचं दर्शन करावं आणि मनुष्य देह हा निर्मुक्त व्हावा याकरता माझ्या रामचंद्र प्रभूचा अवतार आहे असे हनुमंतराया त्या ठिकाणी सांगले आहेत. सकळाचा जनक जान सवये श्रेष्ठ चतुरानन त्याचाही जनक आपण रघुनंदन साचार. अरे म्हणजे सकळ सृष्टीचा हा ब्रह्म निर्मिती करणारा हा ब्रह्मदेव आहे आणि त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ असणारा हा माझा रामचंद्र प्रभू आहे असे मकरध्वज त्या हनुमंतरायाला आपलं हनुमंतराया मकरध्वजाला सांगले आहेत. त्या श्रीरामाची होता भेटी पूर्वज कोट्यानो कोटी उदरती उठावटी श्रीराम दृष्टी देखील. म्हणजे त्या जर रामचंद्र प्रभूची जर भेट झाली, जर कोट्यानु कोटीचे जरी पूर्वज असले तरी त्याचं काय होतो म्हणले तर उद्धार होतो अशा प्रकारचं त्या ठिकाणी हनुमंतराया मकरध्वजाला बोललेलं आहेत. ऋण त्रये बापुडे किती ब्रह्मांड कोटी उदरते काम क्रोधाची होय शांती श्रीरामूर्ती देखील. माझ्या रामचंद्र प्रभूचं नुसतं जर तोंड पाहिलं दर्शन जर घेतलं तर काय होत तर म्हणले ऋण जे ऋणाची जी बापुडी आहे त्याची म्हणले काय होते निमुक्तता होते. त्याच्यानंतर कर्म जे असलं आपलं मानव देहाला हे कर्म असतं आणि ते कर्मातून पार करण्याकरता त्याला ऋण मुक्त व्हावं लागतं. तर मग हनुमंतराया म्हणतात जर रामचंद्र प्रभूचं जर दर्शन झालं भेट जर झाली तर कर्म असल धर्म असल किंवा ऋण असल यातून सर्वातून निर्मुक्त करणारा हा माझा राम आहे असे खडसावून त्या ठिकाणी मकरध्वजाला हनुमंतराया बोललेले आहेत. ऐसे जाणोनी निश्चिती राम भेटावया मज प्रती तेने आम्ही तुम्ही अति प्रीती कल्पांती खंडेना. हे म्हणले आता हे समजून तुम्ही काय करा म्हणले हनुमंत माझी आणि म्हणजे हनुमंताची आणि रामचंद्र प्रभूची भेट घालून द्या आणि त्यामुळं काय होईल म्हणले कल्पांती खंडेना आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारचं म्हणले कर्म धर्म अर्थ जे असल त्याच्यामध्ये कुठलाही खंड होणार नाही असे हनुमंतराया त्या ठिकाणी बोललेले आहेत. ऐकोनी कपी वचन मगर ध्वजा बोले संकोचून सांगितले वंचन धर्म जाण तो होय. हे मकरध्वजानं ऐकलं हनुमंताचं बोलणं आपल्या पित्याचं बोलणं आणि त्या ठिकाणी सांगताय की तुम्ही आतापर्यंतच्या ज्या धर्माच्या ज्या तुम्ही गोष्टी बोलला आहात आणि त्या गोष्टीला म्हणला मी आता मी राहतो कुणापाशी राक्षसापाशी खातो कुणापाशी राक्षसापाशी आणि आता या धर्माला म्हणले मी आता कसं म्हणजे विवंचू म्हणजे कसं म्हणले त्याला हे करू त्याचा वृत्तांत सांगू असे मकरध्वज त्या ठिकाणी सांगले आहेत. परियक संकोचता स्वधर्माचा हनुमंत तू माझा निज पिता म्हणून आता सांगेन. मग मकरध्वज म्हणतो माझ्या मनामध्ये संकोच आहे आणि या विषयीची म्हणले तुम्ही धर्माविषयीची जी माहिती आहे आणि यातून मार्ग कसा काढायचा तो तुम्ही मला हनुमंता सांगा असा मकरध्वज त्या ठिकाणी बोलला आहे. राक्षसाचे वेतन खावोनिया जाण हे पोशिला पण त्याचे हनन केव्हा सांगू. म्हणले मी आतापर्यंत म्हणले राक्षसांचा पगार घेऊन माझं जे म्हणले जे देह आहे ते म्हणले सांभाळलेलं आहे त्याच्यावर आजपर्यंत मी जगलेलो आहे आणि
त्याचं मरण मी कसं सांगू हनुमंता, असे मकर दोष त्या ठिकाणी सांगले आहेत. तू माझा निज पिता म्हणून पुसत से तत्वता, जेने चुकात पाता ती अर्था सांगावे. अरे म्हणले तू माझा पिता आहेस आणि त्यामुळं मी तुला हा वृत्तांत विचारणार आहे, आणि याच्यामुळं जर मी तुला जे वृत्तांत सांगितलं तर मी आगपाताला जाणार की नाही हनुमंता, त्याचा वृत्तांत मला तुम्ही सांगा, असे मकर दोष हनुमंताला सांगले. स्वामी दुर्हेन लागे अंगी, पित्राव ज्ञान घडे जगी, ऐसे विचारो नियगी कार्या लागी परवर्तावे. म्हणजे स्वामीच्या कार्यामध्ये जो माणूस विद्रोहाचं रूप करतो त्याला कधी तुम्हाला तो पाप लागत नसतो महाराज. आणि त्यामुळं ते हनुमंतरायाला हे दृष्टांताने विचारले, सगळे हनुमंतराय ऐकून घेऊ लागलेले आहेत आणि म्हणले, आणि हे पितृ म्हणजे वडिलांची आज्ञा आहे, आणि त्यामुळं काय होणार आहे तर म्हणले याचा सर्व काही जो वृत्तांत असेल त्याचं म्हणले महापातकाचं जे दोष असेल ते मला हनुमंता तुम्ही सांगा, अशा प्रकारचं मकर दोष त्या ठिकाणी आपला पिता असणारा हनुमंताला त्या ठिकाणी जोडला आहे. ऐकोनी पुत्राचे वचन संतोषले कपिनंदन, पुत्राचे सव धर्म लक्षण सवयापन करिता झाला. अहो हे मकर ध्वजाचं म्हणजे आपला मुलगा असताना त्याचं बोलणं ऐकलं महाराज हनुमंताला अतिशय आनंद झालेला आहे. आणि त्यावेळेस जे स्वधर्माचं जे लक्षण आहे त्याविषयी हनुमंतराया काय करतात ते आता सविस्तर ऐकतात. श्रीराम आहे येते ऐसे कळले निश्चित, आता काय पुसू येते बापुढे अनर्थ का गोऊ. त्या ठिकाणी हनुमंतरायाने विचार केला सद्भावानं. आता म्हणले आपल्याला हनुमंत रामचंद्र प्रभू इथं आहेत हे तर आता आपल्याला समजलं आहेच, आणि त्यामुळं म्हणले हे जे बापुडी लोक आहेत, जे अनाथ लोक आहेत, ह्या लोकांना म्हणले विनाकारण का त्रास देऊ. हा हनुमंतरायाने त्या ठिकाणी विचार केला महाराज, कारण का त्याला भक्त म्हणतात. जो विचार करतो सद्भावाचा त्याला भक्त म्हणलं जावं, आणि जो विचार करत नाही त्याला राक्षस म्हणत जावं. अशा प्रकारचा सांगतो माझ्या हनुमंताने त्या ठिकाणी विचार केला आणि म्हणला इथं जे लोक बापुडे आहेत यांना म्हणला त्रास देणं हे मला योग्य वाटत नाहीये. आता आपल्याला रामचंद्र प्रभू कळले आहेत असा विचार केल्याच्या नंतर आता पुढे हनुमंतराय काय करतात ते सविस्तर ऐका. ऐसे विचारोनी कपिंद्र वेगी समरला श्री रामचंद्र, बुद्धी स्फुरली सत्वर झाले गोचर हनुमंत. माझ्या हनुमंतानं विचार केला महाराज जय श्रीराम म्हणला महाराज, आणि जय श्रीराम म्हणल्याच्या नंतर हनुमंतराय अगोचर म्हणजे सांगतो अतिशय अदृश्य होऊन गेले. अदृश्य झालेले आहेत म्हणजे एकदम बारीक झालेले आहेत, आणि बारीक होऊन ज्या ठिकाणी ती देवी होती महाराज त्या देवीच्या ठिकाणी हनुमंतराय नित्य गेले आहेत असं म्हणलंय. अदृश्य वनी हनुमंत गेले देवालयात, शक्ती देखील अद्भुत सुतुती सपूजिता दिव्य उपचार. मग माझे हनुमंतराय अदृश्य होऊन म्हणजे एकदम अनुरेणू या ठोकळा तुका आकाशा एवढा दिसायला माझा हनुमंतराय आपण आकाश एवढा होता, पण अनुर एवढा बारीक झाला होता, एवढा बारीक अदृश्य दिसतो म्हणजे अजिबात असा तेवढी राक्षस असताना सुद्धा ते कुणाला दिसत नव्हता, एवढा बारीक झाला होता. आणि तो होऊन तो त्या देवीपाशी गेला आणि गेल्याच्या नंतर त्या देवीला त्या ठिकाणी नमस्कार केलेला आहे असे नाथ मला सांगलाय. कर जोडोनी कपिनंदन आदरिले शक्ती स्तवन, तव कृपाळू पूर्व करून सुधी आपण सांगितली. मग त्या ठिकाणी हनुमंतराय गेले हात जोडले त्या ठिकाणी सांगतो नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर
त्या देवीनं त्या काय केलेलं आहे, प्रसन्न झाली. महाराज प्रसन्न होऊन त्या हनुमंतरायाला त्या ठिकाणी आपल्या सिंहासनाच्या ठिकाणी जागा दिलेली आहे असे नाथ महाराज सांगले आहेत. यक्षिण वटी तळी जाणे गिधद्वारी आपण सुरस वाचा बोलून कपिनंदन परमोदिला. त्या ठिकाणी हनुमंतराय सांगतायत त्या अंबिकेला की म्हणले वडाच्या झाडाखाली मी बसलो असताना म्हणले गीध आणि गिधाड त्या ठिकाणी म्हणले दोघ जण संवाद करत होते आणि त्याच्या स्वरूपातून तुम्ही मला हे सर्व काही रामचंद्र प्रभू कुठं आहेत कसं आहेत त्याचं सगळा वृत्तांत सांगितल्यामुळं तुमचं ऋणमुक्त धन्यता आहे असे हनुमंतराय त्या ठिकाणी अंबिकेला बोललेले आहेत. पावावया रघुनंदन सांगितले वंचना वंदोनिया ते वचन केले आगमन तुझ पासी. आणि म्हणले तुझ्या सांगण्यावरून म्हणले माझे रामचंद्र प्रभू कुठे भेटणार आहेत याच तू विवंचन केलंच म्हणले त्या गिधाड आणि गिधाडींच्या स्वरूपातून आणि त्यामुळं मी आता तुझ्यापर्यंत म्हणले पोहोचलेलो आहे असे हनुमंतराय अंबिकेला बोललेले आहेत. प्रसन्न होनी तत्वता भेटावया रघुनाथा मनोनी चरणावरी माता ठेवितो तत्वता हनुमंत. मग त्या ठिकाणी सांगतायत की मला हनुमंता तुझ्या प्रसन्न झालेले आहे त्यामुळे तुझ्या चरणावर माता ठेवतो आणि माझे रामचंद्र प्रभू कुठे आहेत अंबिके सांग असे हनुमंतराय त्या ठिकाणी अंबिकेला विचारले आहेत. ऐकोनिया कपी सतवन आंबी संतोषली जाण सोडोनिया निज स्थान कपिनंदन ठाव दिदला. मग या हनुमंतरायाचं त्या अंबिकेनं महाराज बोलणं ऐकल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिनं वंदन केलेलं आहे. आपल्या सिंहासनाच्या ठिकाणी ती थोडं सरकली बाजूला आणि सरकल्याच्या नंतर त्या ठिकाणी हनुमंतरायाला माझ्या बसायला त्या अंबिकेनं त्या ठिकाणी जागा करून दिलेली आहे असे नाथ महाराज त्या ठिकाणी सांगले आहेत. त्यासी न देता स्थान शने उठविले दैवतपण सुरासुरा नागवे जाण यासी कोण बोलावे. अहो त्या अंबिकेलाही वाटलं कारण का सुरांना हा नागिणारा बाबा आहे म्हणजे आणि आपलं तर देवाचं देवपणच हे काढून टाकेल म्हणजे आपली देवीच ठेवणार नाही हो शिल्लक अशा स्वरूपाचा हा असणारा कपिनंदन आहे. म्हणून ती अंबिका सरकून तिनं काय केलेलं आहे फक्त निर्वस्त्र सांगतो माझ्या हनुमंताचा अद्भुत बळावर तिनं सांगतो सिंहासनावर जागा रिकामी करून माझ्या हनुमंताला दिलेले. काय ताकद असेल वाघाची असा राहावा तर वीर शूर आणि धैर्यशील आणि भक्त माझा हनुमंतरायासारखा राहावा असे नाथ महाराज सांगले. श्रीरामाचा निज भक्त स्वामी कार्यात वृत्त आला से हनुमंत याचा कार्यार्थ साधावा. मग त्या ठिकाणी ती अंबिका विचार करते रामचंद्र प्रभूचा हा असणारा निज भक्त आहे तो रामचंद्र प्रभूला शोधण्याकरता आलेला आहे त्याचं कार्य आपण साधावं अशा प्रकारचं ती अंबिका त्या ठिकाणी विचार करून ती हनुमंतराला काय सांगणार आहे काय सहकार्य करणार आहे सविस्तर ऐका. सकळ वीर राक्षस गण शने निर्दाळील जाण मारोनी आय रावण रघुनंदन नेईल. मग ती सांगते आपण हनुमंताला सहकार्य केल्याच्या नंतर म्हणले समस्त राक्षसांचं हे निर्दळन करील त्यानंतर ऐरावण मैरावणाचा वध करील आणि माझा जो रामचंद्र प्रभू आहे आणि त्याला तो हनुमंतराया घेऊन जाईल अशा प्रकारची ती या ठिकाणी कोण अंबिका विचार करून राहिलेली आहे असे नाथ महाराज बोलले आहेत. एवढा होईल गजर मनोनियाती कपिंद्र पूजिता झाली खेचर अति सत्वर जगदंबा. मग म्हणले एवढ्याचा म्हणले जर अतिशय प्रकारे म्हणले उद्युपचार जर झाला तर काय होईल म्हणजे रामचंद्र प्रभूही सुटतील राक्षस गणही मरेल ऐरावर मैरावरही मरेल आणि माझाही उद्धार होईल असा हा असणारा बलवान कपिंद्र आहे अशी त्या ठिकाणी अंबिका विचार करून बोलले आहे. धर्म मर्यादायची देख घराली हरीश
त्याप्रमाणे त्या अंबिकेनं काय केलं? हनुमंत हा अतिथी होता महाराज, आणि त्या अतिथी स्वरूपामध्ये आलेला तिनं अंबिकेचं स्वरूप बाजूला सारलं आणि हनुमंताला सिंहासनावर बसवून तिनं त्याचा अधर्माच्या सहकार्याने त्याला पूजलं गेलं आणि त्याची निर्वसना हा तो ऐरावणा मैरावणाची करून ती हनुमंताला त्या ठिकाणी सहकार्य करण्याच्या हेतून ती साधू लागलेली आहे अशी नाथमाला सांगलाय. ऐसे विचारोनी चित्ते गेली जगदंबा परते, जानोनी या मनवरती वैसे मारवती आसनी. असा विचार त्या अंबिकेनं केला महाराज, आणि केल्याच्या नंतर ती जगदंबा तिथून सरकली आणि सरकल्याच्या नंतर ज्या जगदंबेचं जे सिंहासन होतं त्या सिंहासनाच्या जागेवर माझा हा हनुमंतराया तो बसलेला आहे असे नाथमारा त्या ठिकाणी सांगलाय. मध्यरात्रीची येळे झाली पूर्ण असुर काळे, पूजा उपचारे सकळ घेऊन तत्काळे भीतरी आले. राक्षसांची पूजा म्हणजे पूजा हे करायचं जे साधन असतं महाराज, त्यांचा जो विधी असतो तो मध्ये रात्री असतो महाराज, आणि ते अनुसार साध्या करता ते काय केलंय ते राक्षस ऐरावण आणि मैरावण त्या देवीला पूजण्याकरता मध्ये रात्री त्या ठिकाणी त्या म्हणजे मंदिरात आलेले आहेत असं नाथमाला सांगले आहेत. मग यथार्थ बरवी पूजा समर्पिली अति ओजा, निवेदनाना उपचारे खाजा राक्षस राजा अनित. त्या ठिकाणी अनेक प्रकारचे तुम्हाला म्हणतो नैवेद्य होते, त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या पूजा होत्या, आणि त्या ठिकाणी तो काय खुललेला आहे त्या देवीच्या स्वरूपात बसणारा हनुमंतराया त्या ठिकाणी होता, आणि त्याच्या समोर हे सर्व काही राक्षस ऐरावण आणि मैरावण त्या ठिकाणी आणलेले आहेत असे नाथमाला सांगले. आश्चर्य झाले वाडे कोडे, हात दाविती मुखाकडे, तव पसरले जाबाडे अन्न वाडे खावया. ज्यावेळेस हे नैवेद्य वगैरे सर्व काही ते ऐरावण मैरावण घेऊन आल्याच्या नंतर हात समोर केला महाराज. आपण फक्त देवाला निवड ठेवतो आणि ठेवल्याच्या नंतर हात बी व्यवस्थित जोडतात असं करतो चलत राहतो, पण त्याला असा हात ठेवल्याच्या नंतर माझ्या हनुमंतानं म्हणतो तोंड जा म्हणजे वाचलं, आणि वाचल्याच्या नंतर या राक्षसांना आश्चर्य वाटलं की आता देवी आपल्याला प्रसन्न झालेली आहे. आतापर्यंतच्या काळात देवीनं कधी खाल्लं नव्हतं, तोंड कधी वाचलेलं नव्हतं, पण आजची देवी तोंड वाचून आज आपल्याला अति प्रसन्न झालेली आहे अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी ते राक्षस आनंद व्यक्त करून आलेले आहेत असे नाथमाला सांगले आहेत. कुंडली गोदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. एकशे 75 100ची जोड लावायची. कुंडली वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हरे कुंडली गोदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हरे ऐरावण मने नवदन, आंबा पसरती मुख कमळ, ताटेरी गव सकळ, प्रसन्न काळ आजीचा
महाराज सांगू लागलेले आहे. आयरावणाला नवल वाटू लागलं. आयरावण म्हणला बाबा आज मला देवी प्रसन्न झाली. आत वनवास आलाय. परातभर निवद दिला तरी गडप करालाय. परातीचे पराती आणू लागले. टोपल्याचे टोपलेवरून कुरड्या पापुड्या अनेक प्रकारे निवद होता. आणि त्या आयरावणाला वाटू लागलं की आता मला आज देवी प्रसन्न झाली म्हणून नवल वाटू लागले. पसरून या फुले मुकर बोने घेते आयसे देकर शिगराना अन्न चोकर पाना निखर राहिले. पाताचा राजा होता तो ऐरावण. साधा नव्हता, राज्य करीत होता. आणि त्याला देवी प्रसन्न झाली म्हणून गावामध्ये दिवडे पिटवले. अरे लवकर लवकर आणा, आज आपल्याला देवी प्रसन्न झालेल्या. आजपर्यंत कधी आपण ऐकलं नव्हतं, कधी बघितलं नव्हतं. आज प्रत्यक्ष देवी आपल्या हातानं आपलं निवेद भक्षण करीत आहे म्हणून तो ऐरावणाला आनंद झालेला आहे. पूजा करू आजवरी मुकादीच न पसरी आज दिसे नवल परी कामेश्वरी प्रसन्न. म्हणू लागला आज कामेश्वरी आम्हाला देवी प्रसन्न झाली. आतापर्यंत आम्ही पूजा केल्या, अर्चा केल्या, निवेदा केले पण कधीच बघितलं बी नाही आमच्या निवेदातून. कधी हात बी पसरला नाही. आणि आज प्रत्यक्ष आम्हाला प्रसन्न झाली. आमचा निवेद प्राशन करीत आहे म्हणून त्याला आनंद वाटू लागला. वेडे विडे मांडे फुगे पुरी चोक मैदाची तेलवरी साखरे घोळीले घारी भरीत खिरी आती गोड. आता एक प्रकार चाललेलं होतं. गोड गोड असणारे निवेद होते, पापुड होते. अरे निवेद केलेले होते अनेक प्रकारे. 100 वाण होते. वड्याचे पण आपल्या त्या तांदळाचे बनविलेले अशा वड्या काय पापुड काय हे सर्व ताटचे ताट भरून घेऊन येऊ लागले. आणि इथं हा पट्ट्या गडप करू लागला. त्याला वाटू लागला आज आम्हाला देवीच प्रसन्न झाली आहे. आता कारण का प्रसन्न झाले आहे? राम लक्ष्मणाला आपण आणले आणि त्याच्याबद्दल संतुष्ट झाले आहे म्हणून त्याला आनंद वाटू लागलेला आहे. साखरे मांडे कुरडी आंबवडे वाडी दही वडे धुमडी आवडे कोडी क्षीरधारी. डाळ वडे, मूग वडे, अनेक प्रकारचे वडे आहेत. अरे करंज्या म्हणा काही जे जे प्रकार आहे ते घेऊन आले होते. पापुड्या कुरुड्या आणि ते सगळं घेऊन याचे आज आम्हाला देवी प्रसन्न झाली. आणि ती बी देवी खरंच प्रसन्न झाली होती. टोपल्याने बी आणलं, पोत्याने बी आणलं, किती बी निवड आणले तरी गडप करू लागले नाही. भरीत सोज्जाळ जिरे साळी जेवी मोगऱ्याची कळीये वरी डाळी मुगाची घातली बधी तयावरी. जिरे साळी असा सुवासिक भात असणारा, त्याच्यावर दूध, त्याच्यावर तूप, असे जे जे नाना प्रकार त्या ठिकाणी बनविले होते त्या राक्षसांनी. आणि त्या देवीला घेऊन आले होते. आणि ती देवी आल्याला सगळं आल्याला खाऊन टाकू लागली. आणि या राक्षसाने वाटू लागलं आम्हाला देवी प्रसन्न झाली. कडी ताकाची चुकट मेळ मिरे समसगट फुरके घेता दमट ब्रह्मांड कोट गरजाते. आता कडी ताकाची कडी, त्याच्यात मिरे, त्याच्यात लवंगा, त्याच्यात जिरे. आणि हनुमंतराया फुरका मारू लागले. असे फुरके मारू लागले. एवढी टेस्ट होती बाबा. खायला पापुडा सगळं होते, वडे होते. असं हनुमंतराया करू लागले नाही. शिर चोकाट वडी वडवाठ्याची वरी पंचधार साखरेची लोणी लावणे आती रुची
वाटी तुपाची भरियली. अहो निवेद बनीला लोणी लावलं होतं, वरी साखर टाकलेली होती, त्याच्यावर तुपाची वाटी समोर ठेवली होती. 5 पक्वान म्हणायचं ते, आणि ते सर्व घेऊन येऊ लागले. हा तिथं आमची देवी प्रसन्न झाल्या म्हणू लागले, आणि तो खाऊ लागलेला आहे. वेळा मिरे कापूर सुटी आदी सकळ उपचार करुनिया त्यावर नाही बात सत्वर अनिला. अनेक प्रकारचे आणले, पुन्हा दही भात खीर अनेक प्रकारचे जे जे आहेत पक्वान ते घेऊन येऊ लागले. आनंद वाटू लागला. अरे आज आमचं आयुष्य गेलं, आमच्या हाताने कधी पाणी पिलं नाही, कधी आमच्याकडे डोळा उचलून बघितलं नाही, कधी आग केलं नाही, आणि आज प्रत्यक्ष आम्हाला देवी प्रसन्न झाली म्हणून त्या ऐरावनाला आनंद वाटू लागले नाही. ताटाची आवरी मुख घालिता कोटेवरे प्राप्त नोयती खेचरी विचार करे निज चित्ती. आता किती बी अन्न दिलं, एवढ्या निवेदन सगळ्या अख्ख्या गावानं आणून दिले, तरी तो गडपच करू लागला, तरी तृप्त होईना गेला. त्यावेळेस ऐरावण मैरावण मनाला विचार करू लागले, अरे किती बी आज आपल्या देवीला दिलं तर देवीचं पोट हरण झालंय, जी देवी तृप्त होईना झाली आहे, काय करावं असा ऐरावण मैरावण विचार करते. जी तुके रांदिले अन्न ती तुके ही वेचिले संपूर्ण मग मांडिले फळ भोजन नाना जाती प्रकार. अरे आजच्या गावामध्ये जेवढं अन्न शिजविलं होतं, भाजलं होतं, तळलं होतं, तेवढं संपून गेलो, खाऊनच टाकलं सगळं. विचार केला आता काय करावं लागेल, म्हणजे आजच्या गावातलं झालं तरी आपल्या देवी तृप्त होईना झाल्या, असा विचार केला. मग पुन्हा फळ आणायला चालू केले. अनेक प्रकारचे फळ कशा कशा प्रकारे आणून देवीला देते ते ऐका. तेही सरले पैदे कर मग आणले आणि कर पुढे ठेविता एक एक घटका देक पैकेला. आता अनेक प्रकारचे फळ आणून ठेवले. हो फक्त ठुजेतोर बघ जेतोरच खावणार, किती दिवसाचा भूक केला पाहिजे, त्याचं मोजमापच नाही. जांबासून टरबूज आणून दिलं, पुढे ठोलं की गडप होऊ लागलं, ठुलं की गडप होऊ लागलं, ती बी संपून गेली. आणि गाव अन्न शिजलं ती बी संपलं, फळ संपले. काय ऐरावण मैरावण विचार करते ते ऐका. रोटी पोळी गुळावरे दिवस गुटली आभारी मग लागती दशांतरे घटका करी जगदंबा. जगदंबा प्रसन्न, रोट्या असेल, चपात्या असतील, पोळ्या असत्याला, अहो जे जे त्यांनी शिजविलेलं जे होतं तेवढं त्या गावातलं बसम करून टाकलं, फळाचं बी संपून टाकलं, तरी देवी तृप्त होईना गेली. मग ऐरावण मैरावण कसा आणखी विचार करते, काय बुद्धी चलविते ऐका. बहुत दिवसाचे भुकेले राम नामे सुखी झाले अन्ना सवैकारी लागली प्राप्ती वहिली पैनो हे. आता तो ऐरावण मैरावण म्हणू लागले, बऱ्याच दिवसाने भुके गेल्या बाबा, आपलं आयुष्य गेलं, आपल्या हाताने कधी खाल्लं नव्हतं, पण तिला आनंद झाला की आपण नवस करून गेला होता राम लक्ष्मणाला बळी देऊत म्हणून, आणि ती आपण आणलेत म्हणून आज आपल्यावर प्रसन्न झालेली आहे. म्हणून बऱ्याच दिवसाची उपाशी आहे देवी, आणि म्हणून हे आपलं अन्न सेवन करीत आहे असा ऐरावण मैरावणाला वाटू लागलं. हनुमंताचा विचार पूर्ण राक्षस वळला रघुनंदन घ्यावयाचे मोक्षदान येते गमन पै केले. अहो हनुमंतानं विचार केला, ह्या राक्षस लोकांनी राम प्रसन्न झालेला आहे आता, कारण ह्या राक्षसांनी मुक्ती देणार आहे तो राम कळवळलेले आहेत म्हणून या ठिकाणी राम आले असं हनुमंताच्या मनामध्ये वाटू लागले. श्रीरामाचा आम्ही किंकर मोक्ष देईल निर्धार
न राहता मात्र वासना सत्वर वडील. आता हनुमत हे रामाचा भक्त आहे. आता या राक्षसावर वळलेला आहे प्रभू रामचंद्र. राक्षसावर कृपा रामाची झालेली आहे. आता हे मोक्षाला पाठवल्याशिवाय राहत नाही असा हनुमंतराया मनामध्ये विचार करतील. राक्षसाचा सर्व संवेदे कान न अर्पिता रघुकुळ टिळकान न पावती मोक्षे सुखान म्हणून देखा गटकावे. हनुमंताने विचार केला राक्षसाने समाधान वाटलं पाहिजे की देवी प्रसन्न झाली रामाला त्या बळी द्यायला घेऊन येते. राक्षसाच्या मनामध्ये आनंद आपल्याला कसा करायचा आहे असा विचार हनुमंतराया करू लागली. तव बोलती राक्षस गण आय रावणा परिस वचन आंबेसी त्राप्त लागी जाण रघुनंदन अनावा. रावणाला सगळे राक्षस आता गावातले राक्षस भयानक होते हो ते येऊन मौलू लागले. रावणाला म्हणू लागले बाबा आंबेकीला प्राप्त करायचा याच्यासाठी आता ताबडतोब त्या रामाला इथं घेऊन या आणि त्या रामाला बळी दिल्याबरोबर तुझी भूक भागल देवीचं भूक भागल असे राक्षस रावणाला सांगू लागलेले. ऐकून राक्षसांच्या बोलान आय रावण संतुसला मन सकळ दिला अति प्रीती करोनिया. अरे सगळ्या राक्षसाचं बोलणं रावणानं ऐकलं आनंद झाला आणि त्यांच्या बोलण्याला मान दिला. हो तुम्ही जे बोलाला हे बरोबर आहे. आता रामाला या ठिकाणी आणून आणि देवीला पण याला अर्पण करून असं रावणानं बोललेलं आहे. ज्या लागी कष्टल बहुत तो साधला कार्यार्थ ये ज्ञानुने रघुनाथ करू प्राप्त जगदंबा. बाबा याच्यासाठी आम्ही बरेच कष्ट खाल्ले. अरे पाताळातून आम्ही आपलं भूतलावर आलो. अरे कष्ट आम्हाला भयानक लागलं. रात्राच्या रात्र कोठ्याने आम्हाला फेऱ्या आम्हाला घालावं लागल्या होत्या कारण आम्हाला तो आणायचा होता आणि एवढं कष्ट आम्ही खाल्लं ती आज आमच्या फळाला आल्या नाही. आम्हाला ही जगदंबा बी प्रसन्न झालेली आहे म्हणून रावण त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. म्हणून आज्ञा पिला सेवक वेगियानार रघुकुळ टिळकन स्नान घालून विद्येपूर्वक सत्वर देक येते पै. आईचे सेवक ते ताबडतोब सांगू लागले रावणाला म्हणला आता लवकरात लवकर रामाला घेऊन या. देवीचं आता जेवण आलेलं आहे. आता त्या रामाला या ठिकाणी घेऊन या. पण कसं आणा त्या रामाला स्नान संध्या आंघोळ उठण लावून आंघोळ घालून माझ्याकडे घेऊन या असं तू आपलं सेवक बोलू लागलेला आहे. वेगी लावून या स्नान आले कारागृह टाकून जेते होता रघुनंदन दूत जाण तेत आले. दिली राजाने आज्ञा की दूत लोक पळत गेले. ज्या ठिकाणी रामाला कोंडून ठेवलं होतं त्या ठिकाणी सगळे दूत पळत आले. आता त्या रामाला इथून काढायचं आहे. त्याला स्नान संध्या घालायची आहे आंघोळ घालायची आहे आणि मग त्याला उठणं लावायचं आहे हळदी लावायचा हार घालायचे आपल्याला घेऊन जायचं म्हणून त्या ठिकाणी सेवक लोक आलेले. करून या भांग स्नाने लाविले हळदीचे उठणे घातले करविसा सुमने कंठ भरणे सोबते. आता त्या सगळे सेवक लोक आले रामाला बाहेर काढलं स्नान मर्याद जसं आपण दिवाळीला उठणं लावतो असं उठणं घासू घासू लावू लागली. अरे त्याला हळदी लावू लागले गरम पाणी साबण अत्तर असं भयानक त्या रामाची आंघोळ स्नान करू लागली. फुलाच्या हार गळ्याने घालू लागले असे ते दूत लोक करू लागलेले. शरबंधनी बंधू दोघे बाहेर काढिले येगे लागली वजांत्री सवेगे मिरवित जगी देखी जे. अरे रामाला आणि दोघा भावाने
नेऊन ठेवलं होतं आणि तिथून त्या दोघा भावाने आंघोळ्या घातल्या, माळा घातल्या फुलाने, सुवासिक तेल टाकले, वजात्री पुढे वाजवू लागले. जसं आपलं त्या पिराला बकरं कापायला नेताना पुढे वजात्री राहते, त्याच्या गळ्यामध्ये फुलाचा हार बकऱ्याच्या घालते, तशा प्रकारे करू लागले. रामाला आंघोळ घातली, फुलाचा हार घातला, वजात्री वाजवू लागले आणि वाजत गाजत रामाला बाहेर काढलं. हाटवटीचे लोक नर नारी आशांकर देखून यार कुळटिळकर अलौकिक मानती. आता त्या नगरामध्ये काही बाया, काही चांगलं लोक गावामध्ये असतंच म्हणून गाव चलत असते. त्या रामाला काढलं की हो फुलाचा हार घातला, वजात्री वाजू लागली. पण शान्या शान्या बाया बोलू लागल्या, शाने शाने पुरुष बोलू लागले, अरे काय रूपवान आहे, काय रूप याचं सावळं आहे, याला बळी द्यायला निघाले, हे काही याचं चांगलं होणार नाही. कुणाचं? त्या ऐरावनाचं, असं त्या नगरातले लोक बोलत आहे. वरती जडली रघुवीरी प्रश्न केला नेत्रद्वारी नेहोनिया भ्यांतरी नर नारी भोगिती. डोळ्यामध्ये रामाचं चरित्र सगळं बघू लागलं. अरे डोळ्यामध्ये भरला, हृदयात राम भरला गावाच्या सगळ्या बघणाराच्या. अरे सगळ्या रामाचा नजरा, राम प्रत्येकाच्या नजरेमध्ये बसला. काय गोजीरवान आहे, किती सावळं रूप आहे, त्याचा ध्यास करू लागले. आणि ह्या दुष्ट रावणानं राक्षसानं असं केलंय, ये मेल्याशिवाय आता राहत नाही, असं सर्व जन बोलू लागले नाही. बोलतिया नर नागरिकर अवलोकिता रघुकुळ टिळकर पिके होता समान दिसुकर त्यासी देख घात करीती. अहो त्या रामाकडे बघितलं तर समाधी सुखापेक्षा सुख अधिक आम्हाला वाले. त्या रामाला निघू लागल्या जेवढं सुख आम्हाला होतं त्याला बळी द्यायला गेला या दुष्ट. याचं कसं बरं होईल, अशा काही म्हाताऱ्या बाया बोलू लागल्या, काही नर नारी सर्वच बोलू लागले. मदन मवन श्रीराम त्यासी मारुयती आदमर कृपा करू पुरुषोत्तम होय भस्म राक्षसा. जन बोललेलं खरं असते. अरे जन लोक बोलले याचं चांगलं होईल म्हणलं की चांगलं होल्याशिवाय राहत नाही, याचं वाईट होल्याशिवाय म्हणलं की वाईट होलं. सगळं जन बोलू लागलं त्या रामाला. अरे रामाला बळी द्यायला न्यालाय ना, या राक्षसाचा नाश होल्याशिवाय राहणार नाही, असं सगळ्या गावातले नर नारी बोलू लागलेली. याचा करू जाता घात पुरला राक्षसांचा अंत सहकुळ मरतील निश्चित भविष्यवदित वागदैवता. सगळ्याच्या मुखातून वागदैवता म्हणजे सगळ्याच्या मुखातून एकच होतो. या रामाला जर बळी दिलं तर या पाताळामध्ये एकही राक्षस शिल्लक राहणार नाही, हे पूर्ण मेल्याशिवाय राहणार नाही, याचा घात होल्याशिवाय राहणार नाही, असं सगळं जग त्या ठिकाणी बोलू लागलेलं आहे. सत्य जनी जनार्दन व्यर्थ नोहे त्याचे वचन मांडले राक्षसांचे निदान कपिनंदन मरेल. सगळं जन लोक जे बोल, जन म्हणजे जनार्दन. अरे सर जन बोलू लागले की तो देव असतो. सगळ्यांनी 10 जणांना जर एकच याचं कल्याण होईल म्हणलं तर ते जन म्हणजे जनार्दन आहे. आणि सगळं जन बोलू लागले या रामाला जर मळी द्यायला दिलं तर राक्षस कुळामध्ये याच्या काही शिल्लक राहणार नाही, असं बोलू लागलेले. बाप कृपाळू रघुनंदना राक्षस वळला संपूर्ण वर्या द्यावे मोक्षदान सवय अपमान सत्य तसे. और राम कसा या राक्षसावर प्रसन्न झालेला, याला उद्धार करायचा आहे राक्षसाचा. अरे एवढा उद्धार याचा करायचा म्हणून एवढा अपमान सहन करावा लागला रामाला. अरे राम परब्रह्म आहेत आणि त्यांनी एवढा अपमान, आज जसं बकऱ्याला नेतात असं नेऊ लागले हो, किती अपमान सहन केला. पण कारण या राक्षसाचा उद्धार रामाने करायचा होता
म्हणून एवढं संकट रामाने सहन केलं नाही. करिता वाद्याचा गजर देवी मुख रघुवीर आणि विलाय गौतर देखता कपेंद्र स्मित वाजू लागले हलक्याच्या सूर सन्या वाद्य वाजू लागले. फुलाचा हार घातला होता वाजत काही नाचू लागले आणि देवीच्या समोर रामाला आणि लक्ष्मणाला आणलं. ते प्रत्यक्ष हनुमंतानं बघितलं आणि मनाला विचार करू लागला हनुमंत, कोण कृपेचा विंदान मूळ विवेक राक्षस गण त्यासी द्यावया मोक्षदान एवढा अपमान साहितसे. हनुमंतराव बोलू लागले एवढा अपमान सहन करतोय राम की एवढा या राक्षसाचा उद्धार करायचा म्हणून एवढा अपमान रामाने सहन केला. काय राम कृपाळू आहे, काय दयाळू आहे असं हनुमंतराया मनामध्ये बोलत आहे. प्रत्यक्ष करावया जरी गमन तव राहिलोसी आजच्या दुनर परगट होता नय जाणर कार्य संपूर्ण जवसा दे. हनुमंतानं रामाला बघितलं, लक्ष्मणाला बघितलं, पण त्याच्या समोर जर प्रकट झालो प्रत्यक्ष मी हनुमान दिसलं तर अनर्थ होईल, माझं कार्य साध्य होणार नाही. म्हणून आपण हाय त्या परिस्थितीमध्ये तिथं थांबावं असा हनुमंतानं विचार केला. करून या म्हणू मन नमन चरित्र पाहतसे आपण तव बोलिला रावण रघुनंदन ऐकत. आता हनुमंतराय मनोमनी रामाचं दर्शन घेतलं. राम समोर आले होते पण प्रगट हनुमंताला होता नाही गेलं. मनोमनी रामाचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी तो ऐरावण रामाने बोलू लागला. काय रामाला बोलू लागला आणि राम काय ऐकू लागले पुढल्या वळीमध्ये. खड्गधारा करुणी सत्यजन बोलत असे राक्षस राजन आता वध करीन मी तुझा समरे निज गुजा आपुले. तो राक्षस बोलू लागला. हातामध्ये तलवार घेतली होती, चमचम चमकू लागली, हातावर घेऊन फिरू लागला आणि रामाला बोलू लागला मी आता तुझा बळी करणार आहे, तुझं निर्णय मी उडविणार आहे, तुझी काय मनामध्ये इच्छा आहे असा तो ऐरावण रामाला विचारू लागलेला आहे. तुझे आराध्य दैवत त्यात समरे पाहत उरीत मग झालिया तुझा घात समरनाथ बुडसिला. तो ऐरावण असणारा बोलू लागला रामाला, रामा अरे तुझा आराध्य दैवत कोणचं आहे त्याचं स्मरण कर. आता तुला मरायचंय आणि तू आराध्य दैवताचं तुझ्या स्मरण कर, तुझ्या देवाचं चिंतन कर, भजन कर आणि एकदा मेल्यावर पुन्हा काय विचार करणार आहेस असा तो ऐरावण रामाला बोलू लागलेला आहे. तू म्हणतो असे आपण येते ईश्वसम्रता हे माते तू तव बांधला हिस येते समरणीच चित्ते कुआसा. ऐरावण बोलू लागला रामाला, रामा मी विश्व हे म्हणतोस तू, मी सगळं जग माझं नाव घेत आहे म्हणतोस. अरे आज तू प्रत्यक्ष आमच्या बंधनामध्ये आहेस. तुझ्या आराध्य दैवताचं चिंतन कर, आराध्य दैवताचं भजन कर. आता तू आमच्या बंदीमध्ये आहेस असा तो ऐरावण बोलू लागला. आपण या म्हणसी आरामा जो मी स्वाचा स्वात्मा वेदासी नकळे महिमान रूपनामा अतिथी. राम कसा आहे विश्वाचा विश्व सर्व देवाचा देव असणारा तो राम आणि त्याला तो राक्षस म्हणू लागला. तू तुझ्या आराध्य दैवताचं चिंतन कर, देवाचं चिंतन कर, मनामध्ये चिंतन कर देवाचं असं तो म्हणू लागला. कुणाचं करावं लागलं आता रामाने? अरे सर्व देवाचा देव असलेला सगळ्याला सांभाळणारा राम आहे आणि त्याला तो राक्षस तसा बोलू लागला. सूक्ष्माची आती सूक्ष्म लक्षणाती आती प्रेम
उपनिदासी दुर्गमन मनुधर्म थोरावे. काय करावं लागलं रे? राम सर्व जगाचा तारणारा आहे, सर्वाला सांभाळणार आहे, सर्वाला सुख देणारा राम आहे. आणि आज त्याला राक्षस म्हणते. बाबा तुझ्या कुळदेवतेचं भजन कर, चिंतन कर, तू आज आमच्या बंदीमध्ये आहेस असं बोलू लागलेले आहे. नेत्र देखिले नवाचे व्यवहार कुंटले शब्दाचे क्षीण कर्म समरणाचे सर्वन नवाचे अकैला. सर्व विश्वाचा मालक असणाऱ्या प्रब्रह्म असणाऱ्या सर्व विश्वच रामाचं चिंतन करतंय, रामाचं भजन करतंय, चिंतन करतंय. आज प्रत्यक्ष त्या रामाला तू राक्षस कसा बोलू लागला? किती रामापाशी शांतता असेल, किती दया असेल, किती प्रेम असेल, आणि कसा त्या राक्षसाचा आता उद्धार करते ते ऐका. जेते मनाची मुळकुंडे कल्पिका नवाचे कुरुडी कडी व्यर्थ झाली पैवेडी इंद्रिया बापुडी काय करीती. अहो इंद्रिय बापुडी आहेत, काय करते लो इंद्रिय? काही जरी एखाद्याने बोलू लागला कर्म मागाय, कर्म आहे तेव्हा कर्म सर्व सारावं लागतंय, त्याच्यामध्ये फेरबदल काही करता येत नाही. आज एवढा प्रब्रह्म असणारा राम पण आज या राक्षसाच्या बंधनामध्ये राहिलेला आहे. आणि तो राक्षस एवढं रामाला बोलला, एवढा अपमान रामाने सहन केला. कारण या दुष्टाला सुख द्यायचं होतं, त्याला मोक्ष द्यायचं होतं, म्हणून एवढा अपमान रामाने सहन केला. पुराणे काय करीती येते येडावला शास्त्र अर्थे तोम्या देवा पुढी तेते श्री रघुनाथे बांधिला. आता तो ऐरावण त्या ठिकाणी बोलू लागला, याला ईश्वर म्हणते, देवाचा देव असणारा मोठेपणा इथपर्यंत आम्हाला कळाला. पण त्या रामाला मी आज या देवीच्या पुढे आणून मी बांधून ठेवलेला आहे. मग एवढं माझा मोठेपणा आहे असं त्या ऐरावणाला बोलायचं आहे. व्यर्थ व्यक्ती नायसी व्यक्ता माझी लपसी तो नावा रूपा आलासी देवापासी मारावया. काय ज्या रामानं ज्याच्यामुळे वेद आहे, ज्याच्यामुळे शास्त्र आहे, ज्याच्यामुळे पुराण आहे, त्याच रामाला इथं बांधले. हे म्हणाला तुझ्या दैवतेचं चिंतन कर. सर्वातीत रघुनाथ बंधू समवेत येतात म्या बांधिला तवरीत सुटका निश्चित चित्ती पहा. आता राम आणि लक्ष्मण हे दोघं सर्व मी प्रब्रह्म आहे, देव आहे, मला सर्व विश्व मानतोय, सर्व विश्व माझं चिंतन करतोय, ते प्रत्यक्ष राम आणि लक्ष्मणाला मी बांधलोय असा तो ऐरावण बोलू लागलेला आहे. विलंब काय असा येते जगदंबा शुद्धी एकांत सम्रा फुले कुळदैवत शिरपात करू तुझा. आता तू ऐरावण बोलू लागला रामाला देवीच्या समोर, तू आराध्य दैवताचं सर्व स्मरण कर, चिंतन कर. आता आम्ही तुझा प्राण घेणार आहोत, तुला या ठिकाणी देवीच्या पुढे बळी देणार आहोत असा तो ऐरावण बोलू लागलेला आहे. कुंडली कदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका